व्हॉट इज रिजिलेशन? रिजिलेशन या फेनॉमेननचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सो रिजिलेशन शब्द जर बघितला, शब्द थोडासा अवघड वाटतो पण तेवढा सोपा त्याचा अर्थ आहे. अगदी 2 लाईनमध्ये आपण रिजिलेशन फेनॉमेनन डिस्क्राईब करू शकतो. सो हे फेनॉमेनन किंवा याचा अर्थ समजण्यासाठी आपण काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया. डे टू डे लाईफमध्ये आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही घटना असतात की ज्याच्यामध्ये रिजिलेशन रोल प्ले करतो, ते एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. त्यामध्ये सिम्पलेस्ट एक्झाम्पल आहे फर्स्ट आईस क्यूब्स. सपोज तुम्ही 2 आईस क्यूब्स घेतले, ठीक आहे, बर्फाचे 2 क्यूब घेतले आणि हे 2 क्यूब तुम्ही एकमेकांच्या अगेन्स्ट प्रेस केले, एकमेकांवर असे प्रेस केले. तर या केसमध्ये काय होणार हे तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळेस आपण 2 आईस क्यूब एकमेकांवर प्रेस करतो, हे जे आईस क्यूब आहे हे एकमेकांना स्टिक होतं, एकमेकांना चिकटतं, हे तुम्ही बघितलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल, आपण बर्फाचा गोळा खातो, आईस बॉल. बर्फाचा गोळा कसा बनवला जातो? सगळ्यात आधी बर्फाची लादी असते ती किसल्या जाते, श्रेड केली जाते. त्यानंतर एक काडी घेतली जाते, त्याच्यावरती हे जे श्रेडेड किंवा जो किसलेला बर्फ असतो किंवा बर्फाचा जो चुरा असतो तो असा प्रेस केला जातो, बरोबर, प्रेस केला जातो. आणि त्यानंतर तो जो बर्फाचा चुरा आहे तो एका सॉलिड बॉलच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळतो. दॅट इज नथिंग बट आईस बॉल किंवा बर्फाचा गोळा. बर्फाचा गोळा आपण प्रोसिजर बघितलेली, बर्फाचा गोळा कसा बनवला जातो. सो या ठिकाणी सुद्धा रिजिलेशनचा रूल असतो. त्यानंतर थर्ड स्केटिंग. स्केटिंगमध्ये सुद्धा रिजिलेशनचा रोल असतो, कारण स्केटिंगमध्ये काय असतं की स्केटिंगचे जे ब्लेड असतात ते आईस बर्फावरनं स्केट होतात, बर्फावरनं ते स्लाईड होतात. सो या ठिकाणी सुद्धा रिजिलेशनचा रोल असतो. अनदर एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा एक एक्सपेरिमेंट आपल्याला करायला सांगितलेलं आहे, टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. एकदम सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. तर ह्या एक्सपेरिमेंटवरून आपल्या रिजिलेशन ही टर्म नीट समजणार आहे. एक्सपेरिमेंट काय सांगितलं आहे, एक बर्फाच्या आईस स्लॅब घ्या, बर्फाची एक लादी घ्या, ठीक आहे, आईस स्लॅब. सो सपोज असे काही आईस स्लॅब आहे. ते एका टेबलवर ठेवायची, एक बर्फाची लादी घ्यायची, ते एका टेबलवर ठेवायची. त्यानंतर एक वायर घ्यायची आणि ह्या वायरचे जे 2 एंड असणार आहे, तिथे आपल्याला वेट इथे आपल्याला लावायचे आहे, इक्वल वेट. वायर घ्यायची, वायरच्या 2 एंडला इक्वल वेट लावायचे आहे. म्हणजे सपोज 500 ग्रॅमचं हे वेट असेल तर हे वेटसुद्धा 500 ग्रॅमचं असणार आहे. अशा पद्धतीने एक वायर बनवायची, वायर घ्यायची, त्याला असे 2 वेट लावायचे आणि त्यानंतर ही वायर घ्यायची आणि हा जो आईस स्लॅब आहे यावरून ती सस्पेंड करायची, यावरून ती सोडून द्यायची. म्हणजे कशी असणार आहे, हा आईस स्लॅब आहे, वायर अशी सस्पेंड आपल्याला करायची. या साईडला एक वेट असणार आहे आणि अशी त्या साईडनी आपल्याला एक वेट दिसणार आहे. अगदी सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. आईस स्लॅब घ्यायचा, आईस स्लॅबवरती एक वायर सस्पेंड करायचे, वायरच्या 2 एंडला 2 इक्वल वेट पाहिजे, एवढी कंडिशन आहे. हे आईस स्लॅब आपण एका टेबलवर ठेवलेलं ना, आपल्याला फक्त इथे ऑब्झर्व करायचं आहे की एक्झॅक्टली इथे काय होणार आहे. तर या ऑब्झर्वेशनमध्ये हे लक्षात येईल की जसं जसं टाईम पास होतोय, जसं जसं वेळ पुढे पुढे जात आहे, तसं तसं ही जी वायर आहे ना, ही वायर या बर्फाच्या लादीमध्ये आतमध्ये घुसत आहे, पेनिट्रेट होत आहे, ठीक आहे. वायर जी आहे, वायर आधी सरफेसवर होती, ठीक आहे, असा स्लॅब होता, वायर आधी इथे सरफेसवर होती. जसं जसं टाईम पास होतोय तशी ही जी वायर आहे ना, ही वायर या लादीच्या आतमध्ये घुसत आहे, पेनिट्रेट होत आहे. आणि एंडला असं क्षण येणार आहे की ही वायर आतमध्ये जात राहील, पेनिट्रेट होत राहील आणि त्यानंतर ती अशी बॉटमपर्यंत येऊन पोहोचेल. म्हणजे वायर एक असं स्लॅब आहे, ही वायर अशी खाली मूव्ह होत अगदी बॉटमपर्यंत येणार आहे. बट यामध्ये आयडियली काय व्हायला पाहिजे की सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे की ज्याच्यामधून वायर पास होत आहे. लेट्स से आपण असं बोलूया की सपोज मी एखादा सोप घेतला किंवा वॅक्स घेतली, त्याच्यामधून सपोज जर मी वायर पास केली, म्हणजे एक वायर घेतली, एक सोप घेतला, एक वायर घेतली, त्याच्या 2 एंडला 2 वेट लावले, वेट एवढे लावले की जेणेकरून ती जी वायर आहे ती वायर आतमध्ये घुसणार आहे, त्या सोपमध्ये घुसणार आहे, ठीक आहे. एवढे वेट लावले की जेणेकरून ती जी वायर आहे ती वायर त्या सोपमध्ये घुसणार आहे. ती वायर हळूहळू सपोज जर मी वायर अशी प्रेशर अप्लाय केलं आणि ती वायर अशी पास केली, ती वायर सोपमध्ये घुसेल. बट ॲट द सेम टाईम काय होणार आहे, ती जी सोप आहे त्याचे किंवा ते जे वॅक्स आपण कन्सिडर करतो त्याचे पीसेस होतील किंवा 2 तुकडे होतील, बरोबर. बट ह्या केसमध्ये होत काय, ही जी वायर आहे ही वायर त्या लादीमध्ये अशी घुसत आहे, आतमध्ये जात आहे, पेनिट्रेट होत आहे. बट ॲट द सेम टाईम आयडियली असं व्हायला पाहिजे होतं की हा जो आईस स्लॅब आहे हा ब्रेक झाला किंवा पीसेसमध्ये किंवा 2 तुकडे झाले. बट तसं होत नाही, तो आईस स्लॅब फर्म राहतो, आईस स्लॅब तुटत नाही, फक्त ती वायर पास होत आहे, ठीक आहे. म्हणजे इथे होत काय, प्रेशर अप्लाय करतोय आपण, वायर खाली जात आहे, बट हा जो आईस स्लॅब आहे हा आईस स्लॅब ब्रेक होत नाही आहे. मग हे कशामुळे होतं, हे होतं बिकॉज ऑफ रिजिलेशन. त्या सगळ्या ठिकाणी रिजिलेशन रोल प्ले करत आहे. या 4ही एक्झाम्पलमध्ये काय कॉमन दिसत आहे, आपण जेव्हा आईस क्यूब बोलतो, आईस क्यूब आपण प्रेस करतोय, एकमेकांच्या अगेन्स्ट प्रेस करतो, म्हणजे इथे आपण काय अप्लाय करतो, प्रेशर अप्लाय करतो, राईट. आईस बॉल बनवताना जो बर्फाचा चुरा असतो तो एका स्टिकच्या अगेन्स्ट प्रेस केला जातो म्हणजे इथे सुद्धा काय अप्लाय होते, प्रेशर. स्केटिंगचं ब्लेड खाली जो बर्फ असतो त्याच्यावर काय अप्लाय करणार आहे, प्रेशर. आणि ह्या एक्सपेरिमेंटमध्ये सुद्धा काय आहे, ही जी वायर आहे, वायरच्या एंडला आपण हे 2 वेट लावलेले, या वेटमुळे
हा जो आईस स्लॅब आहे या आईस स्लॅबवरती या वायरच्या थ्रू प्रेशर अप्लाय झालेलं आहे, बरोबर, प्रेशर अप्लाय झालेलं आहे. सो या चारही ठिकाणी प्रेशर अप्लाय झालेलं आहे आणि या प्रेशरचा एक इम्पॉर्टंट रोल आहे या ठिकाणी. आता एक्झॅक्टली होत काय यामध्ये आपण ह्या एक्झाम्पलचा विचार करूया. काय होत आहे, स्लॅब आहे त्याच्यावरती वायर ठेवली, प्रेशर अप्लाय झालेलं आहे, वेटमुळे प्रेशर अप्लाय झालेलं आहे. ही जी वायर आहे ही वायर आतमध्ये गेली. आपण असं कन्सिडर करूया, सपोज ही अशी आईस स्लॅब आहे, ठीक आहे, वायर अशी खाली मूव्ह होते, समजते, इमॅजिन करता येते. अशीच आईस स्लॅब आहे, इथे टॉपला आधी वायर होती, त्यानंतर अशी वायर अशी खाली खाली मूव्ह होत आहे. सपोज ही आईस स्लॅब मी अशा वेगवेगळ्या लेअरमध्ये आहे असं कन्सिडर केली, ठीक आहे. सगळ्यात आधी वायर इथे टॉपला होती, प्रेशर अप्लाय झालं, तर इथे हा जो आईस आहे, आईस, ह्या आईसवरती प्रेशर अप्लाय होत आहे. तर इथे होतं काय, ह्या प्रेशरमुळे हा जो आईस आहे या आईसचा मेल्टिंग पॉईंट कमी होतो, आईसचा मेल्टिंग पॉईंट लोअर होतो. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय आपल्याला माहिती, मेल्टिंग पॉईंट हे एक टेम्परेचर असतं, मेल्टिंग पॉईंट इज टेम्परेचर. मेल्टिंग पॉईंट हे टेम्परेचर, याचा अर्थ काय असतो की मेल्टिंग पॉईंटला सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं, म्हणजे असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं किंवा सॉलिड मेल्ट होतं त्याला आपण बोलतो मेल्टिंग पॉईंट. फॉर एक्झाम्पल आईसचं कन्व्हर्जन होणार आहे वॉटरमध्ये, आईससाठी मेल्टिंग पॉईंट असतो 0 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. इथे काय होतं, हा जेव्हा प्रेशर अप्लाय इथे प्रेशर अप्लाय होत आहे या आईस सरफेसवरती किंवा ह्या रिजनमध्ये जो आईस आहे त्याच्यावर प्रेशर अप्लाय होतो, त्या आईसचा मेल्टिंग पॉईंट कमी होतो. आईसचा मेल्टिंग पॉईंट कमी होतो याचा अर्थ काय, 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी टेम्परेचरला सुद्धा आता आईस मेल्ट होणार आहे. ह्या रिजनमध्ये असणारा आईसचा मेल्टिंग पॉईंट कमी होतो, त्यामुळे इथे असणारा आईस मेल्ट होतो, त्याचं कन्व्हर्जन होतं वॉटरमध्ये, त्यामुळे ह्या रिजनमधनं वायर ऑटोमॅटिकली पास होणार, पाणी आहे त्यामुळे वायर पास होणार आहे. सो वायर पास होईल, वायर परत इथे आली, इथे पोहोचली, ठीक आहे. जस्ट मी लेअर अंडरस्टँडिंगसाठी लेअर तुम्हाला एक्सप्लेन करते. वायर इथून निघाली, इथला जो रिजन होता इथला आईस मेल्ट झाला, पाणी बनलं, वायर तिथून खाली पास झाली, वायर आता इथे आली, ठीक आहे. अगेन इथे आल्यानंतर हा जो रिजनमध्ये आईस असणार याच्यावरती प्रेशर अप्लाय होणार आहे, याच्यावरती प्रेशर अप्लाय झाला म्हणजे त्या रिजनमध्ये असणारा आईसचा मेल्टिंग पॉईंट कमी होईल, मेल्टिंग पॉईंट कमी होईल म्हणजे आता लगेच इथे असणारा आईससुद्धा मेल्ट होणार आहे, अगेन ती वायर खाली जाणार आहे. असं करत करत वायर खाली खाली जात आहे. बट ॲट द सेम टाईम होत काय आहे, फॉर एक्झाम्पल आता वायर सपोज 1 2 हा फर्स्ट रिजन आहे, हा सेकंड रिजन आहे, वायर आधी इथे होती, आता वायर इथे आलेली आहे, इथे प्रेशर अप्लाय झालेला आहे. बट हा जो पहिला रिजन होता इथे असणारा प्रेशर आता निघून गेलेला आहे, कारण वायर तिथून खाली गेलेली, त्यामुळे वरच्या टॉपच्या रिजनला प्रेशर अप्लाय नाही झालेला. तर जेव्हा केव्हा ह्या ठिकाणी असणारा प्रेशर रिमूव्ह होत आहे, प्रेशर रिमूव्ह झाला हा जो मेल्टिंग पॉईंट आहे, मेल्टिंग पॉईंट रिस्टोर होतो आणि त्यामुळे इथे असणारं जे वॉटर झालं होतं या वॉटरचं कन्व्हर्जन अगेन आईसमध्ये होतं, इथे वॉटरचं कन्व्हर्जन अगेन आईसमध्ये होतं. अगेन ज्यावेळेस वायर या थर्ड रिजनमध्ये येईल, इथे येईल, ठीक आहे, इथे येईल, इथे अगेन वायर इथे असणारं आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं, वायर खाली पास होते. ॲट द सेम टाईम ज्यावेळेस वायर इथे पोहोचेल या ठिकाणी असणारा प्रेशर तर आता निघून गेलेला आहे, प्रेशर इथला निघून गेला म्हणजे जो मेल्टिंग पॉईंट कमी झालेला होता तो परत रिस्टोर झाला, मेल्टिंग पॉईंट रिस्टोर झाला, त्यामुळे इथे असणाऱ्या वॉटरचं कन्व्हर्जन परत आईसमध्ये होत आहे. सो थोडक्यात होत काय आहे, यामध्ये वायर खाली खाली जात आहे, वायर हळूहळू खाली खाली जात आहे आणि जेव्हा केव्हा वायर वरच्या रिजनमधनं पास होते, वरच्या रिजनमध्ये जे वॉटर बनलेलं होतं त्याचं अगेन आईस होत आहे, वरच्या रिजनमध्ये जे पाणी बनलेलं होतं त्याचा परत बर्फ होत आहे. त्यामुळे होत काय की वरचा जो हळूहळू जशी जशी वायर खाली जाते वरचा जो रिजन आहे हा परत अगेन सॉलिड बनत चाललेला आहे. त्यामुळे हा जोपर्यंत वायर खाली येत नाही तोपर्यंत वरच्या प्रत्येक लेअरमध्ये अगेन रिफ्रीजिंग झालेलं आहे किंवा तिथे जे पाणी बनलं होतं त्याचं कन्व्हर्जन परत आईसमध्ये झालेलं आहे. त्यामुळे हे जे आईस स्लॅब आहे, आईस स्लॅब तुटत नाही, आईस स्लॅब पूर्ण एक फर्म युनिट म्हणून राहते. समजलं? तर हे जे फेनॉमेनन असं याला बोलतात रिजिलेशन. कळलं रिजिलेशनचा अर्थ काय? रिजिलेशन म्हणजे काय? रिजिलेशन म्हणजे ज्यावेळेस प्रेशर आईस आपण कन्सिडर करतो, आईसवरती ज्यावेळेस प्रेशर अप्लाय केला जातो, प्रेशर अप्लाय केल्यानंतर आईसचा मेल्टिंग पॉईंट कमी होतो. आईसचा मेल्टिंग पॉईंट कमी होतं म्हणजे कमी टेम्परेचरला सुद्धा आता आईस मेल्ट होणार आहे. त्यामुळे जसं ह्या केसमध्ये वायर पास होते, प्रत्येक त्या रिजनमध्ये आईस मेल्ट होत आहे, वायर खाली गेली, त्यानंतर वरचा जो रिजन आहे त्या रिजनचा मेल्टिंग पॉईंट परत रिस्टोर होते, त्यामुळे अगेन तिथे पाण्याचा बर्फ बनत आहे. हे जे फेनॉमेनन असतं याला आपण बोलतो रिजिलेशन. सो व्हॉट इज रिजिलेशन? आपण त्याचा अर्थ समजून घेऊया. अंडर प्रेशर ज्यावेळेस प्रेशर अप्लाय केलं जातं, मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस बिकम्स लोअर दॅन 0 डिग्री सेल्सिअस. आईसचा मेल्टिंग पॉईंट 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली जातो अँड हेज आईस मेल्ट, त्यामुळे आईस मेल्ट होतो अँड वॉटर रिफ्रीजेस वेन प्रेशर इज रिमूव्ह अँड दिस फेनॉमेनन इज कॉल्ड एज रिजिलेशन. याला आपण बोलतो रिजिलेशन. सो रिजिलेशनचा अर्थ, रिजिलेशनमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? रिजिलेशनमध्ये एक टर्म तुम्हाला लक्षात ठेवायची, प्रेशर. ठीक आहे, प्रेशर अप्लाय केला त्यामुळे मेल्टिंग पॉईंट कमी होतो, मेल्टिंग पॉईंट कमी होतं म्हणजे आईस मेल्ट होतो. ठीक आहे,
प्रेशर रिमूव्ह केला, मेल्टिंग पॉईंट परत रिस्टोर होणार आहे आणि जो आईस जे पाणी बनलेलं आहे, वॉटर बनलेलं आहे ते परत फ्रीज होणार आहे, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन परत आईसमध्ये होणार आहे. सो दिस इज अबाउट रिज्युलेशन. क्लिअर आहे रिज्युलेशन म्हणजे काय. आता हे जे आपण एक्झाम्पल बघितलं आईस क्यूब, ज्यावेळेस आपण 2 आईस क्यूब प्रेस करतो, ठीक आहे, 2 आईस क्यूब आपण एकमेकांच्या अगेन्स्ट प्रेस करतो, त्यावेळेस होणार काय, 2 आईस क्यूब प्रेस करतो, तो जो कॉमन सरफेस असणार आहे प्रेशरमुळे त्या सरफेसवरती असणारा सरफेसवरती असणारा जो आईस आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी होईल, त्या आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होईल. एकदा का तुम्ही तो प्रेशर रिमूव्ह केला, हात असे दूर केले, प्रेशर रिमूव्ह केला, 2 क्यूबवरचा प्रेशर रिमूव्ह केला, अगेन प्रेशर रिमूव्ह केला म्हणजेच काय, अगेन मेल्टिंग पॉईंट रिस्टोर होणार आहे, म्हणजे तिथे जे पाणी बनलं होतं त्याचं कन्व्हर्जन होणार आहे आईसमध्ये आणि त्यामुळे ते जे 2 क्यूब आहेत ते 2 क्यूब एकमेकांना चिकटतील किंवा स्टिक होतील. सेकंड एक्झाम्पल आईस बॉल. यामध्ये सुद्धा काय होतं, स्टिकच्या अगेन्स्ट आपण जो काही बर्फाचा चुरा किंवा जो काही स्ट्रेडेड आईस आपण प्रेस करतो, त्या जे काही पार्टिकल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे तिथे असणारा आईस मेल्ट होणार बिकॉज ऑफ प्रेशर. एकदा का आपण प्रेशर रिमूव्ह केला अगेन त्याचा बनणार आहे आईस, त्यामुळे चुरा जरी असला तरी तो प्रेस केल्यानंतर आपल्याला एक सॉलिड बॉल तिथे मिळतो. देन नेक्स्ट इज स्केटिंग. स्केटिंगमध्ये सुद्धा तसंच, ज्यावेळेस स्केटिंगचे ब्लेड बर्फावरती प्रेशर अप्लाय करतील, बरोबर, प्रेशर अप्लाय करतील म्हणजे त्या रिजनमध्ये जिथे प्रेशर अप्लाय होतं तिथे असणारा आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होईल, ल्युब्रिकेशन मिळेल. एकदा का तो स्केट त्या रिजनमधून पुढच्या रिजनवरती मूव्ह झाला म्हणजे मागचा जो रिजन होता तिथे असणारं प्रेशर रिमूव्ह होऊन जाईल, प्रेशर रिमूव्ह झाला म्हणजे तिथे जे पाणी बनलं होतं त्याचं अगेन आईस बनतं. अँड देन दिस एक्सपेरिमेंट. तर हे होतं ऑल अबाउट रिज्युलेशन. क्लिअर आहे रिज्युलेशन म्हणजे काय. सो रिज्युलेशनमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, प्रेशर तर कंपल्सरी असणार आहे, प्रेशरमुळेच रिज्युलेशन हे फेनॉमेनॉन होतं. प्रेशरचा इफेक्ट काय होतं, आईसचा मेल्टिंग पॉईंट कमी होतो, त्यामुळे आईस मेल्ट होतं आणि एकदा का प्रेशर रिमूव्ह केला मेल्टिंग पॉईंट परत जो होता तोच होतो, त्यामुळे तिथे जे पाणी बनलेलं असतं ते परत रिफ्रीज होतं किंवा त्याचं कन्व्हर्जन आईसमध्ये होतं. दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज रिज्युलेशन.